हॅलो हॅलो फ्रेंड्स, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता चला, आता आम्ही चाललेलो आहे. सकाळ सकाळ आवरलंय. हाय कल, हाय, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आपण कुठे चालले? आणि बाळाला सांभाळा. त्याला घेऊन नाही तर फिरा. हो आता आंघोळ कर. हो आंघोळ कर, जेवण कर, नाश्ता कर. काय दीदी वेदांत? ए सरा भांडू नका इकडे बांध दोघांची. नाही आता इथपर्यंत मला पण नाही की पप्पी हो का? चल जाऊ का बाळा? वेदू आंघोळ करा आणि कुलूप लावा. इकडे तिकडे बसत असलं चलो चलो लवकर 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 लवकर. हाय तर हाय हॅलो. मन आपण कुठं चाललोय? कुठं? आजीला भेटायला चाललोय. कुठं? साताऱ्याला चाललोय. कुणाचं गाव आहे सातारा? मम्मीच. आणि तुझं? बारामती. मग तू कशाला चालली? मम्मीला जाऊ द्यायचं ना. तुला पण यायचंय? मग कोण कोण चाललंय? मम्मी, दादू, अजून? हा, एवढे जण चाललोय. आणि घरी कोण कोण आहे का आपल्या? आणि आणि ओके. आणि दादा कुठे गेले आपले? मुंबईला गेले. आपण चाललोय आता. तू जेवली का? तर आज आम्ही चाललेलो आहे साताऱ्याला. स्नेहाच्या आजीला बरं नव्हतं, तर त्यांना भेटण्यासाठी चाललो होतं. तर ते एकटीच कशाला, तर आपण सगळेजण आहे आणि गाडी पण अवेलेबल होती. त्याच्यामुळे आम्ही सगळेजणच निघालो आहे तब्येतीची चौकशी वगैरे करण्यासाठी. मी असल्यावरती मला फिरायला लय आवडतं. मस्तपैकी पोरगं झोपलेलं आहे. जा नाही तर माझ्याकडे ये. नाही तर आईच्या मांडीवर जा. इकडे ये ना माझ्याकडे बाळा. मम्मीच्या मांडीवर. तर गाडी तसं बसता येत नाही, मांडीवरती बाळाला झोपता येत नाही. त्याच्यामुळे मम्मीची आयडिया होती, हिने स्कार्फने छान असा गाडीमध्ये झोका बांधलाय आणि बाळाने मस्तपैकी एक झोप घेतली. त्यानंतर सगळ्यांच्या एक एक झोपा झाल्या. मी पण थोडीशी झोपली होते, पण माझ्या मांडीवरती तेजल होती, त्याच्यामुळं मी काही जास्त झोपले नाही आणि लवकरच आम्ही साताऱ्यामध्ये पोहोचलो. तर हे आहे साताऱ्यामधलं गाव. तिथं आम्ही आलेलो आहे आणि माझी जी भाऊजे आहे, आमची स्नेहा आहे, त्यांचं ही माहेर आहे ही साताऱ्यातलं. तर तिची आजी आहे, तर ती आजी पण आली होती आमच्यासोबत. तर त्यांना आम्ही, म्हणजे ही तिची मम्मीची आई आहे, तर त्यांना आम्ही तांब्यातून पिक केलं आणि त्यानंतर आम्ही आता आलेलो आहे साताऱ्यामधल्या भक्तवडी या गावामध्ये. टोपी घालून रेडी झाले. टोपी घालून कोण रेडी झालं? किती जायचं का? चल बाबू, चला.
तर ह्या गावामध्ये मी पहिल्यांदाच आलेली आहे. जेव्हा आम्ही आलो होतो एकदा तर ते दुसरीकडं आलो होतो. हे वस्तीवर आलेलो आहे आम्ही. तर इथं छान सगळं म्हणजे बघितलं ना वातावरण खूप छान आहे. सगळीकडं झाडं वगैरे आहे आणि म्हणजे जिथं बघावं तिथं वेगवेगळी झाडं आहे. सातारा जे म्हणतात ते म्हणजे इथून सुरुवात तुम्हाला बघू शकता. इथून असं म्हणजे खूप छान झाडं वेगवेगळी प्रकारची आणि खूप म्हणजे म्हणजे नाही का झाडं झुडपं सगळं हिरवंगार साताऱ्यामध्ये जे असतं ना ते आम्हाला बघायला भेटलं. इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडं यांनी लावली होती दारासमोरच. तर हे आहे त्यांचं घर, त्यांच्या चुलतीचं घर आहे. तर तिथं आम्ही आलो होतो आणि मी म्हणजे बघूनच हे झालं ते अरे वा किती छान. म्हणजे बारामतीला एवढी सावली नाही आहे, मुंबईला पण नसेल म्हणजे एवढ्या उन्हात तानात आम्ही एवढं आलो आहे, पण इथं एवढी गरमी जाणवत नाही आहे का. तरी इकडं सगळे जे झाडं झुडपं आहे त्याच्यामुळं खूप छान हवा वगैरे येते आणि सावली वगैरे पण खूप आहे. तर खूप छान सुंदर प्रकारचे मोगऱ्याची गुलाबाची वेगवेगळे शोची झाडं इथं लावली होती. तर ते आम्ही बघत होतो. स्नेहा दाखवत होती मला वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि फळांची पण झाडं होती तेवढीच, फुलांची तेवढीच होती आणि खूप सुंदर वाटत होतं बघायला सुद्धा. म्हणजे एका म्हणजे तिचा जो भाऊ आहे तर त्यांना खूप झाडं लावायची हौस आहे. हे जे मोठं आहे ते तुतीचं झाड आहे. तर त्यानंतर इथं शोची पण भरपूर सारी झाडं आहेत. छान वाटत होतं. असले लावायची असली झाडं हां छान वाटतात शोची. जाताना हे कसले तो पिरू आलाय. त्याला पिरू आलाय. इकडे लिंबाचीच असते झाड आहे ना. बघ इकडे गुलाबाचे गुलाबाचे जास्त गुलाबच आहे. वेगळं आहे पण चॉकलेटी गुलाब आहे है ना. चॉकलेटीच आहे. छान आहे हां. आणि हिरवगार आहे. ते आम्ही आणलंय का नाही ते असं माग वळत चाललंय. हा तसलं दोघं तसलं आम्ही लावलंय आता. तर तुम्ही म्हणाल काही झाडं दाखवते आम्हाला काही झाडं माहीत नाही का. पण तुम्हाला सांगू का उन्हाळ्यात ना कुठंच झाडं हिरवगार बघायला भेटत नाही. बारामतीचा अजिबात म्हणजे बारामतीची जी लावलेली झाडं आहेत ती वेगळी, पण रानमाळात जे आपण म्हणतो तर ते झाडं दिसत नाही कुठं बघायला. डोळ्यांना हिरवळ असं दिसतच नाही. पण इथं तुम्ही बघू शकता इथं सगळीकडे हिरवळ आहे आणि सगळे म्हणजे उपयुक्त झाडं आहेत. फळांची म्हणा फुलांची म्हणा जे असतील ते. आणि त्याचा सगळ्यात मोठा उपयोग म्हणजे ऑक्सिजनसाठी, सावलीसाठी, उन्हातानात आपण कुठे बसणार ह्या सगळ्या गोष्टीसाठी. तर खूप छान तुम्ही बघू शकताय. आपलं म्हणजे आमच्याकडं तर झाडं जास्त नाहीतच आहे, नाहीच जमा आहे, पण इथं खूप छान वाटतं. तर मग त्याच्यामुळं भारी वाटतं मला. सोनचाफा आहे हा. आपण त्याला फुलं वगैरे आलेली नाहीत आत्ताशी, त्याला ते कळ्या वगैरे लागलेल्या आहेत. तुतूची झाडं आहेत, सदाफुलीची मोठमोठी झाडं आहेत, गुलाबाच्या फुलांची झाडं आहेत, भरपूर छान झाडं आहेत आणि वेगवेगळी आबोलीची झाडं आहेत, पेरूचं आहे. खूप छान ते बघूनच ना डोळ्यांना शांतता वाटते आणि समाधान वाटतं बाबा आहे. आणि ते वेगळं वाटते जरा बघायला. त्याच्यामुळे मी तुम्हाला झाड दाखवते हे सगळं. हा ना. तर हे तुम्ही बघू शकता हे आहे चिंचेचं झाड. त्याच्यानंतर जांभळाचं पण झाड जवळच आहे, रानात आहे. पण ते खूप छान म्हणजे बघूनच छान वाटतंय ते. आणि मी इथं थोडीशी जांभळं सुद्धा पाडली बरं का. थोडीशी जांभळं म्हणजे आमच्याकडं तर मुंबईला असल्यामुळे तर आम्हाला जांभळं विकतच घ्यावे लागतात. तर इथं फुकटची जांभळं आहेत, आपल्याला फक्त पाडायचे आहेत आणि आपलेच आहे. लोकांचे असते तर ते विचारावं तर लागलं असतं. हे ह्या पाहुण्यांची झाडे त्याच्यामुळं मग ते स्वतःच म्हणत होते. हे आहे हिची मम्मी आहे स्नेहाची. तर ते पण मला मदत करू लागत होतं जांभळं वगैरे वेचायला. छान वाटत होतं रानात जाऊन जांभळे वगैरे पाडायचं. जसं आम्ही मागच्या वेळेस केलं होतं रानात जाऊन कैऱ्या वगैरे पाडलं होतं तसं हे छान वाटत होतं. दुसरं कुठं गेलं वे हा
दोन दोन येतात. आम्ही पहिले का त्या घरात हो केवढे उडे मारते ते. आणि ती अशी वरती छतावर असायची. सावत नाही काय नाही काय नाही. अशी फिरतात कुठे. चिंचेच्या झाडावरती. कोण तो पाणी पिणारा बाबू का? बस तुझं मन राखलंय बघ. बस टकलू टकलू. तर इथं मी जांभळं पाडत होते तर इथं लगेच मंकी आले आणि स्नेहा म्हणली ताई त्यांना जांभळं दाखवू नका नाही तर तुमच्या हातातले घेऊन जातील. मला तर भीतीच वाटली कारण त्यांना काही वाटत नाहीये पण आपण कधीतरी जाणारे लोकांना त्यांना म्हणजे माकडांसोबत राहणं हे कधी मी अनुभवलं नाही ना. आमच्या इकडं कधी जास्त माकडे नसतात सुद्धा पण इकडे आहे ना ते लोकांच्यात राहतात सुद्धा माकडं आणि जांभळं खाणार हे खाणार ते खाणार घरावरती असं बसून राहतात आणि म्हणजे वावरतात सगळं तर त्यांना काही वाटत नाही पण मला कसं तरी वेगळं वाटत होतं. मंकी आहे मंकी. येतात की चल. तर संध्याकाळ होत आलेली आहे आणि आता आम्हाला परत रिटर्न परतीचा प्रवास करायचा होता तेवढा 3-3.5 तासांचा. त्याच्यामुळं आम्ही निघालेलो संध्याकाळचे. आता इथं 7 वाजत आलेले आहेत, अंधार पडत आलेले आहेत त्याच्यामुळं भरपूर अंधार होणार आहे आम्हाला परत बारामतीला जायला. तर आम्ही आता इथं निघालेलो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, एन्जॉय केला असेल. मला जो दाखवण्याचा प्रयत्न माझं थोडासा फार केला. काही अडचणी होत्या त्याच्यामुळं काय मी व्हिडिओ जास्त काही शूट केला नाही कारण आम्ही तिथं गेलो आणि तिथं भलतीच न्यूज आम्हाला कळली त्याच्यामुळं मी जास्त काही तिथं हे नाही केलं शूट वगैरे जास्त काही केलं नाही. तर खूप छान असं झाडं झुडपं खूप छान म्हणजे डोळ्यांना एकदम डोळ्याचं थंडावा देण्यासारखं वाटत होतं आणि साताऱ्यातली छोटी छोटी गावं पण खूप छान वाटत होती. म्हणजे वस्त्या म्हणा छोटी छोटी गावं म्हणा खूप छान म्हणजे तिकडं झाडं खूप लावतात. आणि हे बघा इथं छोटंसं जरी आहे ना झाड गुलाबाचं फुलं त्याला फुलं भरपूर लागलेली आहेत. मोगऱ्याची वगैरे झाडं फुलं भरपूर आणि खूप सुंदर असं गाव दिसत होतं. मला जेवढा येईल तेवढा मी व्हिडिओ काढलेला आहे. तर आता मी इथं स्नेहाची वाट बघत बसलेलो आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. यायचं आम्ही जाऊ.